नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी अग्निपंख या पुस्तकाचा पुढील भाग पान नंबर 23 पासून वाचन करत आहे। माझे श्वार्च हायस्कूलमधले शिक्षण संपले तेव्हा मी एक आत्मविश्वास असलेला, यश मिळवेनच अशी खुणगाठ मनाशी बांधलेला मुलगा होतो। पुढे आणखी शिकायचे असा निर्णय घ्यायला मला क्षणभरही वेळ लागला नाही। त्यावेळी व्यवसाय शिक्षणाची इतकी लाट आली होती। आणखी शिकायचं म्हणजे कॉलेजला जायचे। सर्वात जवळचे कॉलेज तिरुचिरापल्ली म्हणजे त्रिचनापल्ली वा त्रिची इथे होते। 1950 मध्ये त्रिचीच्या सेंट जोसेफ कॉलेजात प्रवेश घेतला। मार्काच्या हिशोबात मी फार बुद्धिमान नव्हतो, पण रामेश्वरममधल्या माझ्या 2 मित्रांच्या कृपेने मनाला व्यवहारिक कंगोरे लाभलेले होते। मी रामनाथपुरमच्या श्वार्च हायस्कूलमध्ये असताना सुट्टीसाठी रामेश्वरमला धाव घ्यायचो तेव्हा माझा मोठा भाऊ मुस्तफा कलाम आपल्या स्टेशन रोडजवळच्या किराणा दुकानात मला मदतीसाठी बोलवायचा आणि मग माझ्यावर दुकान सोपवून तासनतास गुल व्हायचा। मी तिथे तेल मापत असे, कांदे तांदूळ मोजून विक्री करत असे तेव्हा माझ्या लक्षात एक गोष्ट आली। दुकानातील सर्वाधिक खपणारी वस्तू म्हणजे सिगारेट आणि बिड्या आहेत। मला आश्चर्य वाटायचे, दिवसभर घाम गाळून कमवलेला पैसा असा धुरात जाळून टाकावा असे या गरीब लोकांना कसे काय वाटते। तिथून सुटका झाली की माझा धाकटा भाऊ कासिम मुहम्मद आपला छोटासा गाळा माझ्यावर सोपवायचा। मग तिथे मी समुद्रातील शंख शिंपल्यापासून बनवलेल्या कलाकुसरीच्या वस्तू प्रवासात विकत असे। सेंट जोसेफ कॉलेजातही मला उत्तम गुरुजन लाभले। रेव्हरंड फादर टी.एन. सिक्वेरा आम्हाला इंग्लिश शिकवत। ते वसतिगृहाच्या वॉर्डनही होते। त्या 3 मजली वसतिगृहात आम्ही 101 विद्यार्थी होतो। हातात बायबल घेऊन रेव्हरंड फादर रोज रात्री एका खोलीला भेट देत। मुलाच्या बाबतीत त्यांचा उत्साह आणि अमर्याद सहनशीलता आश्चर्यचकित व्हावे अशी होती। मुलांच्या लहानसहान गरजांच्याकडे त्यांचे बारीक लक्ष होते। दिवाळीच्या दिवशी त्यांच्या सूचनेवरून अभ्यंग स्नानासाठी प्रत्येक मुलाला अंगाला लावायला सुगंधी तेलही दिले जाई। 4 वर्ष मी त्या वसतिगृहात राहिलो। आम्हा तिघांना मिळून एक खोली दिलेली होती। श्री रंगमनच्या कर्मठ अय्यंगार कुटुंबातला एक मुलगा होता, तर दुसरा केरळमधील कॅथॉलिक सिरियन ख्रिश्चन होता। आम्हा तिघांची छान मैत्री जमली। ती 4 वर्षे एकमेकांच्या सहवासात भरपूर आनंद लुटला। 3ऱ्या वर्षी मला शाकाहारी मेसचे सेक्रेटरीपद सांभाळावे लागले। एका रविवारी दुपारी आम्ही हॉस्टेलचे रेक्टर रेव्हरंड फादर कलाथिल यांना जेवायला बोलावले। आम्हा तिघांच्या घरी होणारे उत्तम पदार्थ आम्ही खास देखरेखीखाली बनवून घेतले होते, त्यामुळे मेनू अगदी विसंगत झाला होता। पण आमच्या त्यामागच्या भावना जाणून त्यांनी आमच्या जेवणाची स्तुती केली। आम्हा विद्यार्थ्यांच्या खास गप्पात ते उत्साहाने सहभागी झाले। सर्वांच्या स्मरणात तो दिवस अजून जसाच्या तसा राहिला आहे। सेंट जोसेफ कॉलेजमधले सर्व प्राध्यापक जणू कांची कर्मचाऱ्यांनी सांगितलेल्या मार्गावरून जाणे पसंत करेन। दानातला आनंद उपभोगणे सर्वांना मनापासून आवडायचे। विद्यादान हे सर्वश्रेष्ठ दान। हे देताना त्यांचे हात कधीही आखडले नाहीत। आज देखील गणिताचे 2 प्राध्यापक थोतथ्री अय्यंगार आणि
प्राध्यापक सूर्यनारायण शास्त्री कॉलेजच्या परिसरात एकमेकांशी चर्चा करत चालताना पाहिलेले मी डोळ्यासमोर आणतो आणि एका अनामिक उत्साहाने माझे मन भरून जाते. कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना मला इंग्लिश साहित्याची गोडी लागली. त्या वर्षी क्लासिक गणली जाणारी अनेक प्रसिद्ध इंग्रजी पुस्तके मी वाचली. टॉलस्टॉय, हार्डी, स्कॉट हे माझे आवडते लेखक आहेत. मग हळूहळू काही तत्त्वज्ञानावरच्या पुस्तकाकडे वळलो. फिजिक्स हा माझा त्याच काळात विशेष आवडीचा विषय बनला. प्राध्यापक चिन्नादुराई आणि प्राध्यापक कृष्णमूर्ती आम्हाला अणुविज्ञान शिकवत असत. किरणोत्सारी पदार्थ, त्यांचे सावकाश होणारे परिवर्तन, असे पदार्थ निम्मे होण्यासारखे सारखाच वेळ लागतो, ही हाफ लाईफची व्याख्या. अनेक नव्या संकल्पना सोप्या करून सांगण्यातली त्यांची हातोटी विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होती. अणुहून सूक्ष्म असलेले बहुसंख्य कण हळूहळू विघटन पावतात आणि त्यांचे दुसऱ्या सूक्ष्म कणात परिवर्तन होते, हे मी प्रथमच शिकत होतो. रामेश्वरममधल्या माझ्या सायन्सच्या मास्तरांनी, शिवसुब्रमणिया अय्यर यांनी मला कधीही हे शिकवले नव्हते. पण प्रत्येक कठीण गुंतागुंतीची गोष्ट हळूहळू बदलत जाते आणि शेवटी दुसऱ्या सोप्या गोष्टीत परिवर्तित होते, असे ते सांगत. नीट निरीक्षण करून पाहिले तर या दोन गोष्टीतील अध्याहत सूत्र एकच नाही का? विज्ञान हे माणसाला देवापासून, श्रद्धेपासून दूर नेते, असा आरोप का केला जातो, मला समजत नाही. माझ्या दृष्टीने विज्ञानात बुद्धी इतकी हृदयाला भारून टाकायची शक्ती आहे. विज्ञानाला सखोल अभ्यास शेवटी बुद्धीचा विकास करतो, आध्यात्मिक उंची वाढवतो आणि स्वतःची नव्याने ओळख पटवून देतो. विज्ञानाच्या वस्तुनिष्ठ विचार पद्धतीमुळे अनेक गैरसमज उत्पन्न झालेले आहेत. मला विश्वाच्या पसाऱ्याचा अभ्यास करणारी विज्ञानाची शाखा, कॉस्मॉलॉजी या विषयावरची पुस्तके वाचणे मनापासून आवडते. अवकाशातील ग्रह, तारे, त्यांचे भ्रमण याबद्दल मला प्रश्न विचारताना माझे अनेक मित्र मला हळूच ज्योतिषशास्त्रावरचे प्रश्न विचारतात. आपल्या सूर्यमालेतील दूर पसरलेल्या ग्रहाच्या भ्रमणाला इतके महत्त्व का दिले जाते, मला समजत नाही. एक कला म्हणून मी ज्योतिषशास्त्राच्या विरुद्ध नाही, पण विज्ञानाच्या पायावर अधिष्ठित असे स्वरूप जेव्हा त्याला दिले जाते तेव्हा मी त्याचा विरोध करतो. ग्रहाच्या, उपग्रहाच्या भ्रमणाची मानवी जीवनावर, भविष्यावर परिणाम होतो यावर माझा अजिबात विश्वास नाही. कारण काहीतरी अगम्य अशी आकडेमोड करून निष्कर्ष काढायचे हे मला अविवेकी वाटते. माझ्या दृष्टीने पृथ्वी हा सर्वात शक्तिमान ग्रह आहे. प्रख्यात इंग्लिश कवी जॉन मिल्टन यांच्या पॅराडाईज लॉस्ट या कवितेत म्हणतात, सूर्य पृथ्वी आणि ग्रहमालेच्या मध्यभागी असला तर काय झाले? पृथ्वी किती स्थिर भासते, 3 वेगवेगळ्या गती असूनही. पृथ्वीची महानता किती समर्पक शब्दात कवी मांडतो. या सर्वोत्तम ग्रहावर गती आहे, जीव आहे. दगडधोंडे, खडक, धातू, लाकूड, माती, मृत वाटणाऱ्या या वस्तूंमध्ये सतत सूक्ष्म बदल घडत असतात. स्थिर दिसणारा प्रत्येक पदार्थ अणुरेणूंनी बनलेला असतो. प्रत्येक अणूत मध्यभागी न्यूक्लियस असतो. त्याभोवती इलेक्ट्रॉन्स फिरत असतात. आपल्या विद्युत भाराच्या शक्तीने न्यूक्लियस इलेक्ट्रॉन्सना आपल्याशी बांधून पण एका विशिष्ट अंतरावर ठेवतो. आंतरिक ऊर्जेने परिपूर्ण अशा व्यक्तीने बंधनात राहणे नाकारावे. तसे ते इलेक्ट्रॉन्स सतत भ्रमण करीत राहतात. जितके न्यूक्लियसच्या जवळ तितकी त्यांची गती जास्त आणि ती किती वाढते. हजारभर किलोमीटर अंतर 1 सेकंदात इलेक्ट्रॉन काढू शकतो. जणू न्यूक्लियसनेच बंधनात ठेवल्याची प्रतिक्रिया व्यक्त करतो. या प्रचंड गतीमुळे अणू स्थिर भासतो. प्रचंड वेगाने गरगरणाऱ्या पंख्याची पाती चकतीप्रमाणे दिसावीत त्याप्रमाणे आतमध्ये खूप रिकामी जागा असूनही तो धनरूप असतो. अणूमध्ये पदार्थाच्या तुलनेने खूप रिकामी जागा असते.
तरी प्रचंड दाब दिल्यावर त्यांचे आकारमान कमी होऊ शकत नाही. ज्याला आपण घनरूप समजतो त्यामध्ये खूप रिकामे अवकाश असते आणि ज्याला आपण स्थिर म्हणतो त्याला प्रचंड प्रमाणात गती असलेले कण सतत फिरतात. त्या प्रत्यक्षाचा आणि डोळ्यांना दिसते त्याचा विरोधाभास समजून घेतला आणि मला वाटले आपल्या अस्तित्वाच्या प्रत्येक क्षणी जणू साक्षात शिवशंकराचे या पृथ्वीवर तांडव नृत्य सुरू असते. मी सेंट जोसेफमध्ये BSc करत असताना विज्ञानाच्या विद्यार्थ्यांसमोर करिअरच्या संदर्भात किती आणि कोणते पर्याय उपलब्ध असतात याची मला काहीच कल्पना नव्हती. त्यामुळे BSc झाल्यावर कितीही अवघड असले तरी फिजिक्सचा अभ्यास एक संशोधनात्मक पातळीवर उरेल याची कल्पना आली. मला तर प्रत्यक्ष कृतीवर भर देणे आवडले असते. त्या दृष्टीने इंजिनिअरिंगचा अभ्यास मला माझ्या स्वप्नांच्या जवळ नेऊ शकला असता. तसे मी इंटरच्या परीक्षेनंतर अभियांत्रिकीकडे वळू शकलो असतो, पण मला काहीच पूर्वकल्पना नव्हती. BSc नंतर मद्रासच्या सुप्रसिद्ध अभियांत्रिकी कॉलेजमध्ये प्रवेशासाठी अर्ज भरला. संपूर्ण दक्षिण भारतात मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हे सर्वोत्तम अभियांत्रिकी कॉलेज होते. प्रवेशासाठी निवड अगदी कसून होत असे. प्रवेश यादीमध्ये माझे नाव एकदाच येऊ शकले. या कॉलेजातील शिक्षण त्यावेळच्या मानाने बरेच महागडे होते. प्रवेश फी हजारभर रुपयांची गरज होती. फीसाठी हजारभर रुपयांची गरज होती. वडिलांकडे तेवढे पैसे नाहीत आणि हे मला ठाऊक होते. त्यावेळी माझी बहीण झोहरा माझ्या पाठीशी उभी राहिली. तिने आपल्या सोन्याच्या बांगड्या, गळ्यातली साखळी गहाण ठेवली आणि पैसे उभे केले. माझ्या शिक्षणासाठी तिने हे कृत्य केले. मी हेलावून गेलो. माझ्या कुवतीवरचा विश्वास त्यातून व्यक्त होत होता. मी त्या क्षणी मनोमन शपथ घेऊन टाकली, माझ्या स्वतःच्या पैशातून मी तिच्या बांगड्या आणि साखळी सोडून आणेन. खूप अभ्यास करून शिष्यवृत्ती मिळवून हाच एक पर्याय त्यावेळी माझ्यासमोर होता आणि तो मी नेटाने प्रयत्न करून मिळवायचा ठरवला. MIT म्हणजे मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी च्या प्रांगणात युद्धात न वापरण्याजोगी विमानं ठेवलेली होती. आम्हा विद्यार्थ्यांना विमानाचे वेगवेगळे भाग स्वतंत्रपणे अभ्यासता यावेत या उद्देशाने हा उद्देश त्यामागे होता. मी त्याच्याकडे एका वेगळ्याच ओढीने आकर्षलो गेलो. कॉलेज संपून बाकीचे विद्यार्थी वसतिगृहात परतले तरी मी त्या 2 विमानाजवळ बसून राहत असे. पक्षाप्रमाणे आकाशात विहार करायची माणसाची इच्छाशक्ती मला भारावून टाकत असे. पहिल्या वर्षानंतर जेव्हा अभ्यासासाठी विशेष शाखा निवडायची वेळ आली तेव्हा क्षणाचाही वेळ न घालवता मी एरोडायनॅमिक्स ही विमानाच्या बांधणीची संबंधित अशी शाखा निवडली. माझे ध्येय आता माझ्या डोळ्यासमोर स्पष्टपणे झाले होते. मला आकाशात विमान उडवायचे होते. मला माझ्या मार्गाची खात्री वाटत होती. खरे तर खेड्यातल्या साध्यासुध्या पार्श्वभूमीमुळे मला कधी इतका ठाम निर्णय घ्यायची सवय नव्हती, पण हा निर्णय घेताना मी फारसा कुणाला सल्ला विचारला नाही. त्या काळात मी लोकात मिसळायचा, त्यांच्याशी बोलायचा, संबंध जोडायचे विशेष प्रयत्न केला. कधी यश मिळाले, कधी अपयशाच्या धनी झालो, पण वाईट न वाटून घेता वडिलांचे शब्द आठवून पुढे जाण्याचा प्रयत्न करत राहिलो. ते म्हणत, जो दुसऱ्यांना समजू शकतो तो सुशिक्षित मानव समजला जातो, पण स्वतःला समजून घेण्यात खरा शहाणपणा आहे. शहाणपणाची झालर असल्याशिवाय शिक्षणाचा उपयोग होत नाही. माझ्या MIT मधल्या 4 वर्षाच्या शिक्षण काळात 3 प्राध्यापकांनी माझ्या विचारांना खरीखुरी दिशा दिली. पुढील करिअरचा पाया घालणे त्यांनी दिलेल्या शिक्षणामुळे साध्य झाले. प्राध्यापक स्पॉन्डर, प्राध्यापक KAV पंडलाई आणि प्राध्यापक नरसिंहराव. त्यातील प्रत्येक जण स्वतंत्र व्यक्तिमत्वाचे होते, पण त्यांच्यामध्ये एक महत्त्वाचं साम्य होते. सतत न थकता ज्ञान देण्याची वृत्ती आणि विद्यार्थ्याची बौद्धिक भूक भागवायची क्षमता तिघातही होती. प्राध्यापक स्पॉन्डर आम्हाला एरोडायनॅमिक्स शिकवायचे. मूळचे ऑस्ट्रियन होते आणि एरोनॉटिकल इंजिनिअरिंगचा त्यांना समृद्ध अनुभव होता.
दुसऱ्या महायुद्धात ते नाझीचे कैदी होते. काही काळ त्यांनी नाझीच्या भयानक छळछावणीतही काढला होता. परिणाम म्हणून त्यांनी जर्मन लोकांबद्दल तिटकारा उत्पन्न झाला होता. योगायोग असा की आमच्या विभागाचे प्रमुख प्रोफेसर ऑल्टर रिपेन्थिन एक जर्मन गृहस्थ होते आणि कॉलेजचे डायरेक्टर डॉक्टर कुर्ट टॅक हेही एका नावाजलेले जर्मन एरोनॉटिकल इंजिनियर होते. दुसऱ्या महायुद्धात त्यांनी असामान्य कामगिरी बजावलेल्या युद्धविमानाचा आराखडा बनवला होता. जर्मन फोकुल एक W190 नावाचे एका माणसाने उडवायचे लढाऊ विमान त्यांनी डिझाईन केले होते. पुढे डॉक्टर ट्रॅक बेंगलोरच्या हिंदुस्थानात एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये गेले आणि भारताचे पहिले जेट फायटर विमान F मारुतच्या बांधणीत त्यांनी महत्त्वाची जबाबदारी उचलली. अशा स्थितीतही प्राध्यापक स्पॉन्डर आपल्या उच्च व्यावसायिक तांत्रिक दर्जामुळे आपले स्वतंत्र स्थान टिकून होते. उत्साही, धीरगंभीर असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. आपल्या विषयातील अत्याधुनिक संशोधन, त्याबद्दलचे ज्ञान मिळवायचा त्यांचा सतत प्रयत्न असायचा. आपल्या विद्यार्थ्यांनाही तसेच असावे अशी त्यांची अपेक्षा असायची. मी त्यांना एरोनॉटिक इंजिनिअरिंगची शाखा निवडणार म्हणून सांगायला गेलो तेव्हा त्यांनी मला लाख मोलाचा सल्ला दिला. आपल्या भविष्यातील संधीबद्दल चिंता करू नये, त्यापेक्षा तंत्रज्ञानाचा शास्त्रशुद्ध पाया पक्का करू, बुद्धी धारदार बनवावी, मग उत्साहाने, ईर्षेने आपल्या आवडत्या विषयात झोकून द्यावे. तुम्ही भारतीयांना शिक्षणाचा, उद्योजक वातावरणाचा अभाव नाही, पण वेगवेगळ्या शाखांबद्दल माहिती मिळवून आपल्या व्यक्तिमत्वाला पचेल, रुचेल अशी निवड करण्यात गोंधळ करता. एरोनॉटिकल का, इलेक्ट्रिकल वा मेकॅनिकल का नको? तुम्हा नव्याने शिक्षण क्षेत्रात शिरणाऱ्या विद्यार्थ्यांना मला एकच सांगावेसे वाटते की आपली विशेष अभ्यास शाखा निवडताना आपल्या मनाचा, भावनांचा कौल घ्या. आपला ज्या विषयाकडे नैसर्गिक ओढा आहे, कल आहे का याचा शोध आधी घ्या. प्राध्यापक K.A.V. पंडलाई यांनी आम्हाला विमानाची बांधणी आणि तिचे विश्लेषण कसे करावे ते शिकवले. आनंदी, उत्साही आणि मित्रत्वाच्या भावनेने विद्यार्थ्यांशी वागणे, यामुळे ते विद्यार्थीप्रिय होते. दरवर्षी तोच विषय नव्या दृष्टिकोनातून शिकवायचा. त्यांची पद्धत सर्वांना आवडायची. स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग म्हणजे बांधणीची अभियांत्रिकी या विषयाची ज्ञानकवाडे उघडून त्यांनी आमच्यासाठी खुली केली. त्यांच्या हाताखाली शिकलेला प्रत्येक विद्यार्थी त्यांच्या अफाट बुद्धीने आणि आकलनशक्तीने भारून जायचा. आपल्या ज्ञानाच्या, बुद्धिवैभवाच्या, अहंकाराचा लवलेश त्यांच्या शिकवण्यात नसायचा. वर्गात कधीकधी विद्यार्थी त्यांच्या मताशी सहमत होत नसतील तर ते मत व्यक्त करायचा मोकळेपणा विद्यार्थ्यांना वाटे, असे त्यांचे ऋजू व्यक्तिमत्व होते. प्राध्यापक नरसिंहराव गणिततज्ञ होते आणि त्यांनी एरोडायनामिक्स या विषयाच्या गुंतागुंतीच्या गणितीय संकल्पना आम्हाला शिकवल्या. त्यांची शिकवायची पद्धत आदर्श होती. डायनामिक्स म्हणजे गतिशास्त्र. हे घन, द्रव, अर्धद्रव आणि हवा यासाठी थोडे वेगळे आहे. अर्धद्रवाचे गतिशास्त्र शिकवलेले मला इतके भावले की मला गणितीय भौतिकी त्या काळात फारच आवडायला लागली. एरोडायनामिक्स या विषयाचे जे काही छापून येई त्यातली समीकरण वगैरे योग्य ते निवडून बाजूला ठेवायची सवय त्यांनी मला लावली. त्याचा मला पुढेही फार उपयोग झाला. एरोनॉटिक्स म्हणजे हवेतील वाहनांचे शास्त्र. त्याची अभियांत्रिकी हा अतिशय आव्हानात्मक, बुद्धीला खाद्य पुरवू शकणारा आणि त्यामुळे आवडू शकेल असा विषय आहे. त्यामध्ये स्वातंत्र्य आणि पलायन, वाहत जाणे, घसरत जाणे, हालचाल
गती यामधील सूक्ष्म फरक वैज्ञानिक दृष्टीने शिकता येतो. या विषयांची मर्मे स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजावून सांगतात. माझ्या गुरुजनांनी या गहन विषयाची सर्व गुपिते मर्मे आम्हा विद्यार्थ्यांना उलगडून दाखवली. त्यांच्या नेमक्या शिकवण्यामुळे हा विषय समजण्यातला आनंद आम्ही उपभोगू शकलो. त्याची अफाट बुद्धिमत्ता, विचारांची स्पष्टता आणि परिपूर्णतेचा ध्यास घ्यायची शिकवण, यामुळे मी गांभीर्याने अर्धद्रव गतिशास्त्र या विषयाचा सर्वांगीण अभ्यास केला. ज्या विमानाचा वेग ध्वनीहून अधिक असतो अशा स्वनातीत विमानाच्या प्रवासामुळे हवेचे आकुंचन होऊन अधिक दाबाचे पट्टे निर्माण होतात आणि ते लहरी बनून पसरतात. त्यांना शॉकवेव्ज म्हणतात. शॉकवेव्ह, ड्रॅग, शॉक, स्टाल असे त्या लहरीचे वेगळे वेगळे पैलू आणि परिणाम आहेत. हे सर्व मी शिकू शकलो. हळूहळू सगळ्या संबंधित विषयाची माहिती डोक्यामध्ये साठत गेली आणि विचाराचे मंथन सुरू झाले. विमानाचे आराखडे, वेगवेगळे भाग या सर्वांनी नवे अर्थ लाभायला लागले. विमान बांधणी करताना शेकडो बाबी विचारात घ्याव्या लागतात. दोन्ही बाजूंना एक पंख मिळून विमानाचे एक पाते तयार होते. एक पात्याची विमानं, दोन पात्याची विमानं, बिन शेपटीची विमानं, पात्यांच्या वेगवेगळ्या आकारानुसार, डेल्टा विंग, कॅनार्ड असे त्यांचे विविध प्रकार, या सर्व बाबी, त्यातील फरक किती महत्त्वाचे आहेत हे कळू लागले. 3 विषयाच्या तज्ज्ञ प्राध्यापकांनी दिलेले त्या विषयाचे ज्ञान एकत्रित वापरून एरोनॉटिक अभियांत्रिकी या विषयाचे बारकावे मला समजू लागले. स्वतःची अशी खास समजूत या विषयामध्ये रुजत फुलत वाढत गेली. 3ऱ्या वर्षाला असताना नव्या एका वैचारिक वादळाला मला सामोरे जावे लागले. माझ्या पुढील आयुष्याच्या दृष्टीने ते महत्त्वाचे ठरले. सगळ्या देशामध्ये नवे राजकीय आणि उद्योजकतेचे वातावरण भारून टाकण्या एवढ्या वेगाने फैलावत होते. शास्त्रीय दृष्टिकोन हाच प्रमाण मानला जावा असा विचारप्रवाह मूळ धरत होता. माझा देवावरचा विश्वास, धार्मिक आध्यात्मिक वातावरणात पोचलेला पिंड फक्त वैज्ञानिकेच्या कसोटीवर कितपत टिकेल याचा संभ्रम माझ्या मनात उत्पन्न झाला होता. खऱ्या ज्ञानाची दिशा ही विज्ञानाची दिशा आहे अशी मते जोरदार मूळ धरत होती. हे समोरचे वस्तुरूप जग जे पंचेंद्रियांना जाणवते तेच अंतिम सत्य असे विज्ञान मानते. मग आध्यात्मिक उन्नती, तत्वज्ञानाची बैठक, लाभलेले नीतिनियम जे मी आजवर सत्याचाच भाग आहे असे मानत आलो होतो त्या संकल्पना चुकीच्या आहेत. डोळ्याने पाहतो, कानाने ऐकतो तेच सत्य, तेच खरे ज्ञान आहे. ज्याला निखळ वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणून आज मानले जाते त्याबद्दल मला संपूर्ण खात्री आहे. माझा स्वतःचा धार्मिक वातावरणात पोचलेला आध्यात्मिक कल माझ्यावर त्यांचे न पुसता येणारे झालेले परिणाम तसे मानत नव्हते. या दृष्टीला पडणाऱ्या वस्तू मात्र जगाच्या पलीकडे अज्ञात प्रदेशात सत्य असते यावर माझा विश्वास होता. खरे ज्ञान हे फक्त आंतरिक अनुभवातून होऊ शकते असेच संस्कार माझ्यावर झालेले होते. दरम्यान माझे लिखित काम संपूर्ण फक्त प्रात्यक्षिक उरले होते. प्रात्यक्षिक म्हणून प्रोजेक्ट वर्क, जमिनीपासून कमी उंचीवर हल्ला करू शकणाऱ्या विमानाचं डिझाईन बनवायचं होतं. सोबत 4 विद्यार्थी होते. इंधनाचा उपयोग, बांधणी, ताबा ठेवणारी उपकरणे, वापरात आणणारी उपकरणे अशी त्यांची विभागवार जबाबदारी आम्ही वाटून घेतली होती. मी एकत्रित डिझाईन बनवायचं होतं. एक दिवस आमचे डिझाईन ह्या विषयावर शिकवणारे प्राध्यापक श्रीनिवासन, ते संस्थेचे डायरेक्टरही होते, त्यांनी आमच्या प्रोजेक्टची प्रगती कुठवर आली आहे याचा आढावा घेतला आणि ताबडतोब प्रोजेक्ट रद्द करा अशी आज्ञाच दिली. आम्हाला वेळ का होतो आहे याची डझनभर कारणे शोधून मी त्यांना सांगितली आणि मला 1 महिना तरी वेळ द्यावा अशा काकुलतीने विनंती केली. काही वेळ ते माझ्या चेहऱ्यावरची अजिजी न्याहाळत राहिले आणि म्हणाले, हे बघ यंग मॅन,
आता शुक्रवार दुपार आहे. मी तुला 3 दिवस मुदत देतो. सोमवार सकाळपर्यंत मला तुझ्या प्रोजेक्टचे प्राथमिक आराखडे तयार मिळाले नाहीत तर तुझी शिष्यवृत्ती थांबली असे समज. माझ्या पोटात भला थोरला खड्डा पडल्यासारखा मी गप्प झालो. माझी शिष्यवृत्ती काढून घेतली असती तर मला श्वास घेणे मुश्किल झाले असते. सांगितलेल्या वेळेत काम पूर्ण करण्याशिवाय तरणोपाय नव्हता. ती सगळी रात्र न जेवता मी ड्रॉइंग बोर्डपाशी उभी राहून काढली. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता विश्रांतीसाठी फक्त 1 तास काढला. असे थोडेसे खाऊन पुन्हा बोर्डपाशी उभा राहिलो. रविवार सकाळपर्यंत माझा आराखडा जवळजवळ पूर्ण होत आला होता. एकाग्र होऊन मी बोर्डपाशी मग्न होतो. अचानक मला कोणाची तरी पाठीमागे चाहूल लागली. प्राध्यापक श्रीनिवासन